नमस्कार. रात्रीचे जवळपास 12 वाजायला आलेत, मध्यरात्र झाली आहे, पण घरामध्ये झोप लागत नव्हती म्हणून इकडे येऊन थांबलो. माझ्या मागे आपल्याला शिवाजी महाराजांचं स्मारक दिसत असेल. हे स्मारक काढणार आहेत. बरोबर ऐकलं तुम्ही. शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये आज शिवाजी महाराजांचं स्मारक काढणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहराच्या प्रवेशद्वारावर गेल्या 30 वर्षापासून दौलाने उभं असणारे हे स्मारक काढायच्या तयारीला इकडचं स्थानिक प्रशासन लागलेलं आहे. काय दुर्दैव आहे बघा ना. 2014 मध्ये ज्या पक्षाने शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना साथ असं अशा घोषणा देत या राज्यासह केंद्राची सत्ता काबीज केली, त्याच पक्षाचे 73 नगरसेवक आणि एक आमदार असणाऱ्या या शहरामध्ये महाराजांचं स्मारक काढणार आहेत. यांचे पंतप्रधान 12 वर्षापूर्वी मुंबईमध्ये आले, अरबी समुद्रामध्ये कलश पूजनाचा कार्यक्रम करून जगातलं सगळ्यात मोठं शिवस्मारक आम्ही बांधू अशी घोषणा करून निघून गेले. त्याला 12 वर्ष झाली. आजपर्यंत एक वीटही तिकडे रचली गेलेली नाहीये. आणि हा वरती जेव्हा ढोंगीपणा सुरू होतो तेव्हा खाली तर चढाओढ लागते. यांचे पंतप्रधान खोटी आश्वासन देऊन महाराजांची स्मारकं बांधत नाहीयेत आणि यांचे खाली असणारे कच्चे बच्चे महाराजांची असलेली स्मारकं काढायला निघालेत. आणि इकडे उभा राहून आज कोणालाही विनंती करणार नाहीये की महाराजांचं स्मारक काढू नका. उलट मी म्हणेन, हिंमत असेल त्याला हात लावून दाखवाच. स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार, प्रशासन, पोलीस प्रशासन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना माझ्याकडून खरंच आव्हान आहे. त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये हिंमत असेल त्यांनी शिवस्मारकाला हात लावून दाखवावं. या मीरा भाईंदरमध्ये राहणारा 16 लाख स्थानिक भूमिपुत्र मराठी माणूस आणि संपूर्ण राज्यामध्ये राहणारा 12 कोटी मराठी माणूस या शहरामध्ये तुम्हाला दिसेल. आम्ही मराठ्यांनी तलवारी खाली ठेवलेल्या असल्या तर त्या तलवारींना गंज लागलेला नाहीये. आणि या सगळ्यांनी ज्या दिवशी शिवछत्रपतींचा तिसरा नेत्र उघडेल ना, त्यावेळेस सगळेच जळून भस्मसात होतील. एवढं लक्षात ठेवावं. आणि हो, मुंबई आणि इतर शहरांमध्ये हिंदुत्व नावाची अफूची गोळी देऊन निद्रिस्त झालेल्या मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा हा प्रकार आहे. हे महाराजांचं स्मारक काढणारे सुद्धा हिंदूच आहेत. 350 वर्षापूर्वी सुद्धा अनाजी पंतांना आमचे महाराज खुपत होते आणि आजही महाराष्ट्राच्या गादीवर बसलेले अनाजी पंतांना आमचे महाराज नको आहेत.